गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ 15वा बालसभा या पाठाचा उर्वरित भाग या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मुलांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की बालसभा आयोजित करून या बालसभेमध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलची माहिती किंवा यांच्याबद्दलच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये अनवरने महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली होती. आता पहा पुढे, तन्वी ही कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असते आणि त्यामुळे अनवरचं भाषण झाल्यानंतर ती काय म्हणते, धन्यवाद अनवर. यानंतर इयत्ता 6वीतील निलोफर आपले विचार मांडेल. ती अनवरला धन्यवाद म्हणते आणि सांगते की निलोफर आपले विचार आता मांडेल. पहा, आज मी डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे. निलोफर डॉक्टर आंबेडकरांविषयी बोलायला सुरुवात करते. डॉक्टर बाबासाहेब यांचे मूळ नाव भीमराव होते. त्यांचे वडील रामजी व्यासंगी व शिक्षणाविषयी आस्था असणारे होते, म्हणून त्यांनी बाबासाहेबांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. बाबासाहेबांच्या प्रगतीवर त्यांचे बारीक लक्ष असायचे. वडिलांच्या विचारांचा पगडा आंबेडकर यांच्यावर होता. डॉक्टर बाबासाहेब यांचे सर्वात जवळचे मित्र म्हणजे पुस्तक. ते पुस्तकात खूप रमायचे. वाचनामुळेच त्यांना मनन चिंतन करण्याची सवय जडली. कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्तुंग ज्ञान व अखंड वाचन यामुळे ते आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले. या थोर कर्तृत्ववान घटनेच्या शिल्पकाराला मी अभिवादन करून थांबते. जय हिंद. पहा, आता निलोफरनी तिचं भाषण करायला सुरुवात केलं. तिने सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ नाव भीमराव होतं, मात्र त्यांचे वडील हे खूप व्यासंगी म्हणजे अभ्यासू होते, शिक्षणाविषयी आस्था असणारे होते आणि त्यामुळे त्यांनी शिक्षणासाठी कायमच बाबासाहेबांना प्रोत्साहन दिले. त्यांनी अपार कष्ट केले आणि बाबासाहेबांच्या प्रगतीवर त्यांचे खूप बारीक लक्ष असायचे आणि याचाच परिणाम काय तर आंबेडकरांनाही शिक्षणाची आवड निर्माण झाली, वाचनाची आवड निर्माण झाली. पहा, डॉक्टर बाबासाहेब यांचे सर्वात आवडते आणि जवळचे मित्र कोण असतील तर पुस्तक. ते पुस्तकात खूप रमायचे, त्याच्यातच तल्लीन व्हायचे. वाचनामुळे त्यांचे मनन चिंतन करण्याची त्यांना सवय जडली. मनन चिंतन करणे म्हणजे विचार करणे. वाचन झाल्यानंतर त्या गोष्टीवरती विचार करायची सवय त्यांना जडली लागली. कुशाग्र बुद्धिमत्ता म्हणजे काय तर कुशल बुद्धिमत्ता, उत्तुंग म्हणजे अफाट ज्ञान व अखंड वाचन, सतत वाचन. यामुळे काय झालं तर त्यांना कायमच वाचन करतच राहावं असं वाटायचं आणि त्यामुळे ते आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले. पहा, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताचे संविधान स्वतः मांडले, रचले, तयार केले आणि त्यामुळे त्यांना शिल्पकार असं म्हटलं गेलं. अशा या थोर कर्तृत्ववान आणि घटनेच्या शिल्पकाराला त्यांनी काय म्हटलं, अशा या कर्तृत्ववान कर्तबगार अशा या घटनेच्या शिल्पकाराला आंबेडकरांना मी अभिवादन म्हणजे नमस्कार करते आणि थांबते. जय हिंद. आणि त्यानंतर तन्वीनीही निलोफरला धन्यवाद म्हटलं आणि इयत्ता 7वीतल्या गुरप्रीतला तिने त्याचे विचार मांडण्यासाठी पुढे बोलावलं. आता गुरप्रीत काय सांगतोय पहा. महात्मा ज्योतिराव फुले यांना आपण महात्मा म्हणतो कारण त्यांनी समाजासाठी देशासाठी प्रचंड कार्य केले. सत्यशोधक समाजाची स्थापना केली. विधवा विवाहास प्रोत्साहन दिले. अनाथालये काढली. सर्वांनी शिकावे या तळमळीने अहोरात्र झटले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मिलिंद व सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली. वसतिगृहे निर्माण करून विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय केली. पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही असा आपल्याला त्यांनी संदेश दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. या दोन व्यक्ती आपल्यासाठी दीपस्तंभ आहेत. त्यांना मनपूर्वक अभिवादन करून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद. हा, आता गुरप्रीतने दोघांबद्दलही थोडक्यात सांगितलं. महात्मा ज्योतिराव फुले यांना आपण महात्मा म्हणतो कारण त्यांनी समाजासाठी देशासाठी प्रचंड भरपूर असं कार्य केलेलं आहे. त्यांनी काय केलं, सत्यशोधक समाजाची स्थापना केली. एक संस्था आहे. त्यांनी विधवा विवाहास प्रोत्साहन दिलं. विधवा म्हणजे जिचा नवरा हयात नाही अशी स्त्री, तिचा पुन्हा विवाह करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं. त्यांनी अनाथालये काढली. सर्वांनी शिकावे यासाठी त्यांनी तळमळीने म्हणजे आत्मीयतेने अहोरात्र दिवस रात्र त्यांनी प्रयत्न केले.
त्याच्यानंतर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी माहिती सांगितली. त्यांनी काय सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखून मिलिंद व सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली. पहा, हे मिलिंद कॉलेज हे औरंगाबाद, तर सिद्धार्थ कॉलेज हे मुंबई येथील महाविद्यालय आहे. त्यांची स्थापना त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. आता पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही यासारखी त्यांनी शिकवण दिली आणि त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असंही म्हटलं जातं. पहा, आता या दोन्ही व्यक्ती आपल्यासाठी दीपस्तंभ आहेत असे म्हटलं आहे. दीपस्तंभ कशाला म्हणतात, तर सागरामध्ये किंवा समुद्रामध्ये किंवा आकाशातील वाहनांना दिशा दाखवणारा जो प्रकाशरूपी खांब असतो त्याला दीपस्तंभ म्हणतात, जो उंचावर असतो. म्हणजे काय, तर हे दोन्ही व्यक्ती आपल्याला दिशा दाखवणाऱ्या ठरलेल्या आहेत आणि कायमस्वरूपी मार्गदर्शन करणारे आहेत, म्हणून त्यांना दीपस्तंभ असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे यांना मी अभिवादन करून माझे 2 शब्द संपवतो आणि जय हिंद असं म्हणून तो थांबतो. आता पहा, तन्वी ही पुन्हा सूत्रसंचालन करणारे असल्यामुळे तीही त्याला म्हणते की धन्यवाद गुरुप्रीत. आता मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावेत. आता आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष कुणाल असतो, तर तो काय म्हणतोय पहा, मित्रांनो, मला अध्यक्षपद दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो. आपण अनेक विद्यार्थ्यांचे विचार ऐकले, त्यातून आपल्याला या 2 थोर व्यक्तींच्या कार्यांची विचारांची माहिती मिळाली. पहा, काय म्हणते कुणाल, तर तुम्ही मला अध्यक्ष केले याबद्दल धन्यवाद. आणि अनेक जणांनी विचार मांडले आणि त्या विचारातून आपल्याला या 2 व्यक्तींच्या कार्याबद्दल खूप काही माहिती मिळाली. आता हा काय म्हणतोय पहा कुणाल, की कवी विंदा करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. पहा, कवी विंदा करंदीकर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, मराठीतील एक प्रमुख कवी हे कवी विंदा करंदीकर. त्यांनी या ओळी सांगितल्या, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. आता पहा, देणारा देत आहे, घेणारा घेत आहे, पण घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. हात घ्यावेत म्हणजे काय घ्यावं, पहा, लक्षात घ्यायचा अर्थ फार मोठा आहे. हात घ्यावेत म्हणजे त्यांच्याकडून ती देण्याची वृत्तीसुद्धा शिकावी, नाही तर फक्त घेतच जायचं नाही. तो देतोय, मग आपल्याकडे आल्यानंतर आपण सुद्धा इतरांना दिलं पाहिजे, म्हणजे आपल्याकडे सुद्धा ती देण्याची वृत्ती आली पाहिजे. हे कवी विंदा करंदीकरांनी सांगितलं होतं आणि त्याच ओळी त्यांनी इथे सांगितल्या. महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने, त्यागाने व सेवेने प्रेरित होऊन आपण ही शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प करूयात. पहा, आता काय म्हणतोय की त्याग म्हणजे समर्पण आणि सेवेने प्रेरणा घेऊन म्हणजे प्रेरित होऊन आपण ही शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवूयात. म्हणजे शिक्षणाचा प्रचार सर्वत्र करूयात आणि संकल्प करूयात. काय संकल्प करूयात, तर आपल्या परिसरामध्ये एकही विद्यार्थी शालाबाह्य राहणार नाही यासाठी प्रयत्न करूयात. पहा, आपल्या शाळेच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणी विद्यार्थी असा राहणार नाही की ज्याला शिक्षणच मिळत नाही. हेच आपल्याकडून त्यांना खरे अभिवादन ठरेल. एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद. म्हणजे या मोठ्या लोकांनी खूप काही केलं, पण आपण त्याच्या तेवढं नाही पण थोडं तरी नक्की करू शकतो. मग आपण काय करू शकतो, तर आपण आपल्या परिसरातील शालाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न करू शकतो, असं इथे कुणाल म्हणालेलं आहे. आता पहा, तन्वी पुन्हा त्या कुणाला म्हणते धन्यवाद. आता आभार प्रदर्शन चंदर करेल, म्हणजे कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा आता चंदर पार पाडेल. आज आमच्या वर्गाच्या या बालसभेला मुख्याध्यापिका सर्व शिक्षकवृंद उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आता चंदर काय म्हणतो की या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंद सर्वच उपस्थित राहिले, त्याबद्दल धन्यवाद. आता आणखी तो कोणाचे धन्यवाद म्हणतोय, तर पहा, आमच्या वर्ग शिक्षिकाबाईंनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेचे रखवालदार मामा, सेविका मावशी यांनी सुद्धा आम्हाला कामात खूप मदत केली. म्हणूनच आम्ही या सभागृहाची सजावट, मंच व्यवस्था, मुलांची बैठक व्यवस्था करू शकलो. पहा, वर्ग शिक्षकांनी मार्गदर्शन केलं आणि रखवालदार मामा आणि सेविकांनी मदत केली, म्हणून हा कार्यक्रम पार पडला, म्हणून त्यांनाही धन्यवाद. म्हणजे त्याबद्दल त्यांचेही आभार. त्यानंतर पहा, त्यांनी आणखी कोणाचे आभार मानले, तर नीता, तन्वीने अतिशय छान सूत्रसंचालन केले, म्हणून पहा त्या दोघींनी सूत्रसंचालन केलं, म्हणून त्यांचेही आभार त्यांनी मानले. त्याशिवाय पहा, मीनल व जॉनने व्यासपीठ व्यवस्था केली, म्हणजे पहा तिथलं व्यासपीठ मंच जो आहे त्याच्यावरची व्यवस्था मीनल आणि जॉनने केली. प्रकाशने ध्वनी व्यवस्था केली. आता प्रकाश नावाच्या मुलग्याने ध्वनी व्यवस्था, माईकची व्यवस्था केली. या सभागृहात तुम्हाला महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंगाचे चित्रण रेखाटलेले दिसत आहे. पहा, आता या सभागृहामध्ये आणखी काय दिसतंय, तर तुम्हाला चित्रण रेखाटलेलं दिसत आहे. कुमुद,
संपदा, प्रफुल्ल व चिन्नप्पा यांनी ही प्रसंगचित्रे रेखाटली आहेत. पहा, म्हणजे हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी हा सभागृह वातावरण निर्मिती ही खूप महत्त्वाची असते आणि त्यामुळे तिथे जी चित्र रेखाटलेली आहेत कुणी, कुमुद, संपदा, प्रफुल्ल आणि चिन्नप्पा यांनी, त्यामुळे सुंदर अशी वातावरण निर्मिती झालेली आहे. चित्र रेखाटलेली आहे म्हणजे रेखाचित्र काढलेली आहेत. त्यामुळे बालसभेची वातावरण निर्मिती सुरेख झाली. तसेच आपल्या सर्वांचे मी इयत्ता 6वीच्या वतीने आभार मानतो व कार्यक्रम संपला असे अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो. पहा, त्याने आता ज्यांनी कार्यक्रमात खूप मोलाची मदत केली त्या सर्वांचेच त्यांनी आभार मानले आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर केले. आता पहा, पाळुंदर शाळेतील त्या विद्यार्थ्यांनी ही बालसभा घेतली आणि कार्यक्रम पार पाडला. आता असाच एक कार्यक्रम उर्मिला माने हिच्या दापोलीच्या शाळेतील मुलांनी देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने बालसभेचे आयोजन केले. त्यांनी काय केलं पहा, त्यात वरील बालसभेतील कार्यक्रमाव्यतिरिक्त आणखी काही कार्यक्रमाची भर घातली आणि आपल्या वर्गाची बालसभा संपन्न केली. त्यात महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवले, नाटिका सादर केल्या, त्यांच्या जीवनातील काही प्रसंगाचे छोटे छोटे तक्ते व बॅनर्स तयार केले. म्हणजे या कार्यक्रमात आपण आणखीही भर घालू शकतो. आता आपल्याच दापोलीमधील उर्मिला माने हिच्या शाळेमध्ये तिने काय केलेलं होतं कार्यक्रमाला, तर हे सर्व केलंच तिने कार्यक्रमासाठी, पण आणखी त्याच्यात भर घातली. त्याच्यामध्ये त्यांनी पुस्तक प्रदर्शन भरवलं, नाटिका सादर केल्या आणि छोटे छोट्या प्रसंगांचे तक्ते आणि बॅनर्स तयार करून लावले. म्हणजे हे सुद्धा आपण त्याच्यात ॲड करू शकतो आणि बालसभा संपन्न करू शकतो. मुलांनो, हा पाठ इथे संपलेला आहे आणि तुम्हाला या पाठाचं वाचन करायचं आणि स्वाध्याय सोडवायचा आहे.